तर मित्रांनो, जगामध्ये मानवनिर्मित सर्वात जास्त वेगाने प्रवास करणारी मशीन कोणती आहे? तर थोडं गेस करा. कार? नाही. ट्रेन? नाही. जहाज? नाही. विमान? नाही. तर आता बहुतांश लोकांनी रॉकेटचा विचार केला असेल, तर तेही देखील नाही. तर मित्रांनो, ह्या जगामध्ये मानवनिर्मित सर्वात जास्त वेगाने प्रवास करणारी मशीन असेल, तर तिचं नाव आहे व्होयेजर 1. तर व्होयेजर 1 हे जे काही स्पेसक्राफ्ट आहे, त्याची स्पीड ताशी 38,000 किलोमीटर इतकी आहे. म्हणजे विचार करा, 1 सेकंदामध्ये 15 किलोमीटर. म्हणजे तुम्ही पापणी हलवत नाही, तोपर्यंत व्होयेजरने 15 किलोमीटरचा त्याचा प्रवास पूर्ण केला असेल. तर 18 नोव्हेंबर 2026ला व्होयेजर 1 याने त्याच्या प्रवासातला एक प्रकाश दिवस हा पूर्ण केला असेल. तर 18 नोव्हेंबर हा जो दिवस असेल, तो मानव इतिहासातला सर्वात महत्त्वाकांक्षी दिवस ठरेल. तर 1 सप्टेंबर 1977 रोजी व्होयेजर 1ला नासाद्वारे पृथ्वीपासून ते डीप स्पेसमध्ये सोडण्यात आले. तर ते कशासाठी? तर डीप स्पेसचं एक्सप्लोरेशन करण्यासाठी. म्हणजे ज्युपिटर किंवा सॅटर्नसारखे जे काही प्लॅनेट आहेत आणि त्यांचे जे काही चंद्र आहेत म्हणजे सॅटेलाइट, त्यांचं निरीक्षण करण्यासाठी पाठवले होते. तर आता व्होयेजरला जे मिशन देण्यात आलं होतं सॅटर्न आणि ज्युपिटरबद्दल, ते व्होयेजर 1 कडून पूर्ण करण्यात आलं होतं. तर आता पुढे काय, असा प्रश्न नासाला पडला. तर नासाने ह्याच व्होयेजर 1ची जी दिशा आहे ती पूर्ण डीप स्पेस एक्सप्लोरेशनसाठी कन्फर्म केली. आता डीप स्पेस एक्सप्लोरेशन म्हणजे काय? जे प्लॅनेट सोलर सिस्टममध्ये येतात किंवा सोलर सिस्टमच्या बाहेर असतात, म्हणजे इंटरस्टेलरमध्ये असतात किंवा त्याहून बाहेर असतात, त्याचं रिसर्च करणे, त्याला आपण डीप स्पेस एक्सप्लोरेशन बोलतो. तर मित्रांनो, आत्तापर्यंत म्हणजे गेले 1977 पासून ते 2026 पर्यंत म्हणजे 49 वर्ष व्होयेजर 1ला डीप स्पेसमध्ये प्रवास करून झालेले आहे. आणि अजून देखील व्होयेजर 1 हे जे काही यान आहे ते अजूनही सिग्नल नासाला पाठवत आहे. पण सिग्नलचा जो टायमिंग आहे म्हणजेच वेळ आहे, त्याला पृथ्वीपर्यंत पोहोचायला किमान 1 दिवस लागतो. म्हणजे ह्याचा अर्थ 1 प्रकाश दिवस. तर आता ज्या लोकांना सायन्स आणि टेक्नॉलॉजी आणि स्पेसबद्दल थोडीफार माहिती असेल, त्यांच्या मनात असा प्रश्न आला असेल की व्होयेजर हे जे काही चाललं आहे ते ग्रॅव्हिटी आणि दुसरी गोष्ट जे काही सोलर किरणे आहेत त्या ऊर्जेवरती चाललं आहे. जर व्होयेजर 1 हा पूर्ण सोलर सिस्टमच्या बाहेर गेला तर आपल्याला तो सिग्नलिंग पाठवणार नाही आणि आपल्याला कळणार पण नाही की व्होयेजर 1 हा कोणत्या लोकेशन झोनमध्ये आहे. आणि अशा वेळेस आपल्याला एकच ऑप्शन उरतो आणि तो म्हणजे व्होयेजर 1ला कायमचं गुड बाय करणे.